नंदुरबार जळगाव मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. कारण ज्या निर्णयाची घोषणा गेल्या 3 महिन्यांपूर्वी करण्यात आली होती त्याची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे. खानदेशातील प्रवाशांसाठी वरदान ठरणारी उधना ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस आता अधिकृतपणे खानदेशातील रेल्वे रुळावरून धावू लागली आहे. म्हणजे आता ही सेवा फक्त कागदोपत्री आणि घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गुजरातहून नंदुरबार, जळगाव आणि भुसावळ असा नियमित रेल्वे प्रवास करणाऱ्यांना रोजच्या प्रवासात मोठा दिलासा मिळाला आहे. अगदी घोषणेपासूनच प्रवाशांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता. परंतु ही सेवा प्रत्यक्ष सुरू झाल्यामुळे हजारो नागरिकांना अगदी परवडणाऱ्या किमतीत आधुनिक सुविधांनी सज्ज अमृत भारत एक्सप्रेसचा लाभ घेणं शक्य झालंय. म्हणूनच खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी हा फक्त एक सामान्य बदल नसून खरोखरच मोठा दिलासा ठरणार आहे. तर मग या बदलाचा नेमका काय फायदा होणार? खानदेशातील कोणकोणत्या स्टेशनवर ही गाडी थांबणार आणि या नवीन गाडीचं नेमकं वेळापत्रक काय असेल? चला सर्व काही अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, काही महिन्यांपूर्वी रेल्वे प्रवाशांकडून उधना ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेसला आठवड्यातून 3 दिवसांवरून दररोज चालवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर खानदेशातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. कारण खानदेशातून सुरत, उधना आणि गुजरातमधील विविध औद्योगिक भागांमध्ये नोकरी, व्यवसाय आणि इतर कामानिमित्त जाणाऱ्या हजारो नागरिकांसाठी ही गाडी मोठा आधार ठरत होती. त्यामुळे या मार्गावरील लोकांना परवडणाऱ्या दरात आधुनिक आणि अधिक आरामदायी रेल्वे सेवा उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्ष सेवा सुरू होण्यास काही काळ लागल्यामुळे अनेक जण या बदलाची वाट पाहत होते. परंतु अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून उधना ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस आता अधिकृतपणे आठवड्याचे 7ही दिवस धावू लागली आहे. विशेष म्हणजे ज्या गाडीसाठी प्रवाशांना आठवड्यातील ठराविक दिवसाची वाट पाहावी लागायची तीच अमृत भारत एक्सप्रेस आता दररोज उपलब्ध असणार आहे. त्यामुळे खानदेशातील हजारो कुटुंबांच्या रोजच्या प्रवासात थेट बदल होणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा नंदुरबार, अंमळनेर, धरणगाव, जळगाव, भुसावळ परिसरातील नागरिकांना होणार आहे. कारण या भागातून दररोज मोठ्या प्रमाणात कामगार, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य कुटुंबीय सुरत तसेच गुजरातमधील विविध शहरांकडे प्रवास करत असतात. दररोज सेवा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा वेळ वाचणार असून प्रवासांचं नियोजन अधिक सोपं आणि विश्वासार्ह होणार आहे. विशेष म्हणजे अमृत भारत एक्सप्रेस ही सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणाऱ्या दरात आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या गाडीत आरामदायी आसन व्यवस्था, स्लीपर डब्बे, अधिक स्वच्छता आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कमी खर्चात अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय म्हणून या गाडीला सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार वाढती प्रवासी संख्या आणि सातत्याने होत असलेली मागणी लक्षात घेऊनच या गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होईल. तसेच तिकीट मिळण्याची शक्यताही वाढणार आहे. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या सुधारित नियोजनानुसार गाडी क्रमांक 19021 उधना ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस उधनाहून दररोज सुटणार आहे. तर गाडी क्रमांक 19022 ब्रह्मपूर उधना अमृत भारत एक्सप्रेस ही ब्रह्मपूरहून दररोज धावणार आहे. या बदलामुळे इतर कोणत्याही रेल्वे गाडीच्या वेळापत्रकात कोणताही फेरबदल करण्यात आलेला नसून सर्व गाड्या पूर्वीप्रमाणे नियमितपणे धावतील असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. या बदलामुळे केवळ नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांनाच नाही तर ओडिशा आणि आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या धार्मिक यात्रेकरूंसाठी ही सेवा अधिक सोयीची ठरणार आहे. दररोज सेवा उपलब्ध झाल्यामुळे आरक्षणावरील ताण कमी होण्याची ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकंदरीत पाहिलं तर उधना ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस गुजरातमधील उधना स्थानकाला ओडिशातील ब्रह्मपुराशी जोडते. त्यामुळे सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ आणि पुढे नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. विशेषतः रोजच्या प्रवासावर अवलंबून असलेल्या हजारो कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हा बदल निश्चितच मोठा दिलासा ठरणार आहे. तर मित्रांनो, खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी गेल्या काही महिन्यांपासून ज्या बदलाची प्रतीक्षा होती तो अखेर प्रत्यक्षात सुरू झाला आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळात रोजचा रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? दररोज सेवा सुरू झाल्यामुळे तुमचाही प्रवास अधिक सोपा होणार आहे का? आणि तुम्ही याआधी कधी अमृत भारत एक्सप्रेसने प्रवास केला आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या चॅनलला. धन्यवाद.